चला मंडळी, आज आपले बनावाने पनीरनी भाजी. तर देखा त्यासाठी 2 कांदा कापेलेत, 2 टमाटा कापेलेत आणि 2 दयेलेत कांदा आणि टमाटा. आणि देखा एक कढईमा थोडं सावटं तेल लिहिलं, त्यांना मा ते सगळे एकत्र टाकेले मी. आणि देखा एक पनीरनी भाजीनी एक मसाला भेटस, तो मसाला आहे. तर देखा तर कांदा चांगला लाल होऊ द्यावा नाहीत आपले, कारण कांदा टमाटा ते सगळे एकत्र करेले मी लाल व्हाले. सगळे एकत्र करा नाही ते. तर देखा वयना आपला मसाला ला, तर त्यांना मा तो पनीर मसाला होता तो टाका मी, त्यांना मा अख्खी पुडी टाकली मी. तुम्ही तुम्हाला हिसाब खाली टाकू शकता. तर देखा मी केवढा टाका आते, एक अख्खी पुडी टाकी, तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे टाकू शकता. काही त्यांना मा थोडंसं तेल कम पडे तर थोडंसं तेल टाकेले, अजून 2-1 पाया जास्त टाकेलेत मी. त्यांना मा मसाला सावटा होता त्यासाठी. देखा तुम्ही चांगला होईना लाल, कमी गॅसवर करा ना, आणि मग कमी गॅसवर शिजू द्यावा ना थोडंसं. आणि त्यांना मा थोडीशी अद्रक आणि लसूणनी पेस्ट आपले टाकांचे, तर तेवढं टाकाना आपण. एक पुडी अख्खी टाकाने त्यांना मा ते म्हणे एक पुडी अख्खी टाकी, तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे टाकू शकतास. तर देखा कसं तेल सुटस तोपर्यंत आपले मसाला लाल होऊ द्यावा होता. त्यांना थोडा गरम मसाला टाका, आणि जे पनीर तयार होतं तेल मा, तर ते टाका त्यांना मा. कोणी तेल मा बी तयस, कोणी तूप मा बी तयस. तर देखा त्यांना मा थोडा टाईम राहू देईन. तर आणि तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे त्यांना मा पाणी सोडू शकतास. तुमले जेवढं लागणं कमी जास्त तर ते तुम्ही करू शकतास त्यांना मा. तर देखा आहे असे वहिनी पनीरनी भाजी, तेल चांगलं आटाळू देवांचे आपले. तर देखा तुम्ही कशी वहिनी भाजी ते पण सांगा. त्यांना मा थोडीशी कोथिंबीर टाकी वरून, थोडीशी दयेल पण होती त्यांना मा, पण वरून थोडीशी टाकी मी. तर देखा तुम्ही कशी वहिनी भाजी ते पण सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कोठून देखील राहणार तसं सांगा. आवडणे वही तर एक लाईक शेअर नक्की करा. आणि देखा करी देखा तुम्ही पण तशी भाजी, एकदम खर्च कमी लागस आणि घरगुती करा अशी भाजी, एकच नंबर. तर देखा तुम्ही, कारण कसं हॉटेलमा आणायला वाटणं घरच करा.